खरं तर परीक्षा स्थगिती जी आली ती कशासाठी आली नक्की कारण काय की बाबा एखाद्या वेळेस तेव्हा पद भरती असते किंवा काय तर असं वाढणार असतं त्याच्यामुळे स्थगिती वगैरे येते पण इथं प्रश्नचिन्ह उभं राहते की का स्थगिती आहे. खरं तर आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो 3-3, 4-4 वर्ष एक तर तुम्ही भरती काढत नाही बरं आली तर त्याच्यावरती पण स्थगिती मग एक तर एवढी फीज एवढं सगळं आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आमचे कोचिंग क्लासेस असतात, आमचे टेस्ट असतात, आमचं प्रॉपर शेड्यूल सगळं बसलेलं असतं आणि ते सगळं विस्कटतं. त्यामुळे ही स्थगिती जी आहे ती नाही झाली पाहिजे. परीक्षा ही झालीच पाहिजे. 10 मार्क जे व्यवस्थापनाकडे आहेत ते सुद्धा रद्द झाले पाहिजे कारण परीक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शक रीतीनं झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे चाललंय आमचं बघूया. फीज पण 1180 रुपये की 200-300. मित्रो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत. आज आपण ईश्वरपूर शहरातील विविध कॉलेजांना भेट देऊन तिथल्या विद्यार्थ्यांच्या नेमक्या शंका काय आहेत, कारण की आता आपण देश पातळीवर बघतो की पेपर फुटीचे प्रकरण कशी चाललेत. त्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी भरती होती ती पण स्थगित आलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनावर काय परिणाम झाला, त्यांचं शैक्षणिक जीवनात काय बदल झाले हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत इथं आता काही विद्यार्थी आहेत, नेमकं त्यांना विचारूया की त्यांच्या या सर्व निर्णयावर त्यांच्यावर काय परिणाम झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्ते, काय नाव तुझं? नमस्कार, माझं नाव आरती निवास पाटील. कुठल्या वर्गात शिकतेस तू? झाले माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय. आता सध्या काय करतेस? सध्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच एमपीएससी जिल्हा मध्यवर्ती होय. जाहीर केल्या. आता तुझ्या तर लक्षात आलं असेल, कारण आता देश पातळीवर पेपर फुटीचं प्रकरण सुरू आहे किंवा आता जिल्हा मध्यवर्ती बँकेची जी नोकर भरती होती त्याला पण स्थगिती आली. तू एक विद्यार्थी म्हणून किंवा एक कॅन्डिडेट म्हणून कसं बघतेस या सगळ्याकडे? खरं तर परीक्षा स्थगिती जी आली ती कशासाठी आली नक्की कारण काय की बाबा एखाद्या वेळेस तेव्हा पद भरती असते किंवा काय तर असं वाढणार असतं त्याच्यामुळे स्थगिती वगैरे येते पण इथं प्रश्नचिन्ह उभं राहते की का स्थगिती आहे. खरं तर आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो 3-3, 4-4 वर्ष एक तर तुम्ही भरती काढत नाही बरं आली तर त्याच्यावरती पण स्थगिती मग एक तर एवढी फीज एवढं सगळं आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आमचे कोचिंग क्लासेस असतात, आमचे टेस्ट असतात, आमचं प्रॉपर शेड्यूल सगळं बसलेलं असतं आणि ते सगळं विस्कटतं. त्यामुळे ही स्थगिती जी आहे ती नाही झाली पाहिजे. परीक्षा ही झालीच पाहिजे. 10 मार्क जे व्यवस्थापनाकडे आहेत ते सुद्धा रद्द झाले पाहिजेत आणि परीक्षा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारदर्शक रीतीनं झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आता चाललंय आमचं बघूया काय वाटतंय, कारण आता स्थगिती तर आलेली आहे, आता पुढची तारीख अजून डिक्लेअर झालेली नाही. विद्यार्थी म्हणून तुम्ही कसं बघताय किंवा काय प्रिपरेशन झालं होतं आतापर्यंत? बऱ्यापैकी तयारीत होतो आम्ही. आता 8 तारीख लास्ट डेट होती खरं तर फॉर्म भरायची. तर 7 पर्यंत आम्ही म्हणजे आज किंवा कालपर्यंत सगळ्यांनी फीस वगैरे भरून सगळं कंप्लीट केलेलं आहे. खरं तर फीस पण 1180 रुपये की 200-300-400 रुपये नाहीये. तर एवढी फीस भरून आता यांनी कॅन्सल केले त्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये सध्या गोंधळाचं वातावरण आहे. का तर पदभरती 400 पर्यंत होते जागा. आम्हाला जरा होप्स होते की आमचं यावेळेस होणार आहे किंवा काय, पण जरासं राजकारण यात दिसून येतं असं मला वाटते की व्यवस्थापनेनं मुलांचा भवितव्याचा विचार करावा आणि राजकारण थोडं बाजूला ठेवून ही जी स्थगिती लावलेली आहे ती स्थगिती काढली पाहिजे की मुलांचा पण तुम्ही जरा विचार करा की इतके दिवस झाला आम्ही तर थांबलोय. खरं तर आम्ही सर्वसामान्य घरातली कुटुंबातली मुलं आहे. आम्हाला एकतरी पैसे जे मेस बिल आहे किंवा राहण्याचं आहे किंवा बाकी लायब्ररीज फी आहे एवढं सगळं आम्ही वाढतं. तुमच्या स्थगितीमुळे एवढं सगळं वाढतं आणि आई बाबांवरती जो घरी लोड पडतो पैशाचा तो वाढतो. त्याच्यामुळे तुम्ही ही स्थगिती जी आहे ती थांबवली पाहिजे, पटकन परीक्षा घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये असू दे किंवा त्यांच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये सुद्धा राजकारण येते असं वाटतंय का तुला? राजकारण येते असं वाटतं का तर कारण काय आता थांबवण्याचं कारण काय आहे नक्की? पाठीमागच्या वेळेस जे असेल काहीतरी गोष्टी ज्या असतील कानावरती येतात अंदाधुंदपणे की बाबा एवढं एवढं आहे जागांचं तेवढं तेवढं आहे हे गेले ते गेले. त्यामुळे आम्ही भरताना पण खरं तर आमच्या मनात किंतु पर्यंत असतं की नक्की व्यवस्थित परीक्षा होणार आहे का की आम्ही 1100-1200 उगाचच घालत आहे उगाचच होप्स लावून बसलोय. ऑलरेडी सगळं फिक्स असेल तर असं भीती वाटते पण शेवटी आशा वेळी त्यामुळे आम्ही भरतो आणि देतो एक्झाम. काय सांगशील तू शेवटी विद्यार्थ्यांना काय सांगशील या गोष्टीवर कसं बघितलं पाहिजे सगळ्या विद्यार्थ्यांना तू काय सांगशील? आमच्याकडे आता पर्याय काय आहे की मुळात मीच डोक्यात माझा हाच विचार चालू आहे की बाबा आपण काय करायचंय का तर एक्झाम पुढे ढकलली. आमच्याकडे दुसरा पर्यायच नसतो अभ्यास करत राहण्या वाचून, पण मेंटॅलिटी ती राहत नाही आमची जेव्हा परीक्षा स्थगिती होते किंवा काही पेपर फुटीची भानगड होतात किंवा फिक्स जागा कुठं काय असतात. त्याच्यामुळे ह्या राजकारणामुळे आमची मेंटॅलिटी राहत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या समोर असतं की इकॉनॉमिकली पैशांनी आम्ही खूप हे असतो घरी एकतर पैसे मागावेसे वाटत नाही. सुशिक्षित बेरोजगार असल्यासारखं आमचं. त्यामुळे घेतली पाहिजे यांनी परीक्षा जास्त लांबणीवरती न टाकता आणि पटकन. शेवटचा प्रश्न तुला, कारण तुझ्या बोलण्यातून तळमळ जाणवते, तू राजकारण्यांना काय सांगशील? हे बघा हे राजकारण होतच राहील बरोबर आहे. मुलं जी आहेत ती गरीब घरातली आहेत, होतकरू आई वडील आहेत. आशा आहे की आज न उद्या आपल्या मुलाला गुलाल लागेल, मुलगीला गुलाल लागेल आणि सगळं सेटल होईल व्यवस्थित आणि ते फक्त जे स्वप्न आहे
त्याचं दिरंगाई होते. आम्ही नक्की विजय मिळवणार आहे का, आम्ही सगळे फुल ना फुलाची पाकळी घेऊन खाली उतरणार आहे, इथं ना तिथं तिथं ना इथं आम्ही सरकारी ह्याच्यामध्ये यायचं आमचं आहेच, आम्हाला प्रशासनात यायचंच आहे. फक्त एवढंच की ते लांबणीवरती पडते, ते लांबणीवर नाही पडलं पाहिजे. तुम्ही स्थगिती थांबवा हेच आमचं आहे. आणि लवकरात लवकर परीक्षा घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं पारदर्शक परीक्षा घ्या. जे 10 मार्क व्यवस्थापनाकडे ते सुद्धा रद्द करा आणि पूर्णपणे पारदर्शक परीक्षा घ्या, एवढंच. या कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, त्यांच्या तळमळतेची आणि त्यांची भावना त्यांच्या बोलण्यातून जाणवते की कशा पद्धतीने त्यांची आता आर्थिक अडचणी आहेत आणि कशा त्या आर्थिक अडचणीतून परीक्षा देण्यासाठी प्रयत्न करतायत. सांगली तकसाठी शीतल कुमार शेटे, ईश्वरपूर.